लोकराज्य न्यूज 24 नवा शोध नवी बातमी। हॉटेल समोरून उलटी करू नको असं सांगितल्याच्या कारणावरून 7 जणांच्या टोळक्यानं हॉटेल मालकाला शिवीगाळ करून मारहाण केली आहे। तसेच हॉटेलमधील साहित्याची तोडफोड करून परिसरात दहशत निर्माण केली। हा प्रकार कोथरूड परिसरातील चव्हाण नाट्यगृहाजवळ असलेल्या एका हॉटेलमध्ये सोमवारी दिनांक 26 फेब्रुवारी रोजी रात्री 9:15च्या सुमारास घडलाय। याबाबत हॉटेल मालक दत्ता खरपुडे यांनी कोथरूड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे। यावरून यश आष्टेकर, यश शहाणे, प्रसाद मोरे, मानव अडागळे आणि इतर 2 ते 3 जणांवर IPC 324, 323, 504, 506, 427, 143, 147, 149 सह फौजदारी सुधारणा अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल केलाय। पोलिसांनी प्रसाद मोरे आणि मानव अडागळे यांना CRPC कलम 41(1) नुसार नोटीस दिली आहे। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी आणि फिर्यादी एकमेकांच्या परिचयाचे आहेत। सोमवारी रात्री फिर्यादी त्यांच्या चहाच्या हॉटेलमध्ये असताना आरोपी दारू पिऊन त्या ठिकाणी आले। आरोपी फिर्यादी यांच्या दुकानासमोर उलटी करत असताना त्याला या ठिकाणी उलटी करू नको असं सांगितलं। याचा राग आल्याने आरोपींनी जमाव जमवून फिर्यादी आणि त्यांच्यासोबत असलेल्या एकाला शिवीगाळ केली। तसेच हाताने आणि हातातील कडे आणि दगडानं मारहाण करून जखमी केलं। आरोपींनी परिसरातील लोकांना दमदाटी करून दहशत निर्माण करून फिर्यादी यांच्या हॉटेलमधील सामानाची तोडफोड केल्याचं फिर्यादीत नमूद केलंय। पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक पवार करीत आहेत। महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या लोकराज्य न्यूज 24 न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।